पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूरमध्ये संत सेना महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शिकाल तर टिकालचा जागर। संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा नवापूरच्या नाभिक समाजाने गुणवंतांचा सन्मान करत शिक्षणाचे महत्त्व केले अधोरेखित। आजची बातमी आहे नवापूर शहरातून। नवापूर शहरातील नाभिक समाजाने संत श्री सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खास सोहळ्याचे साक्षीदार आहोत। नवापूर येथील नाभिक समाजाने मोठ्या उत्साहात संत श्री सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी केली। हा दिवस केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा एक मोठा उत्सव होता। कार्यक्रमाची सुरुवात 20 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता पोपटराव सोनवणे यांच्या घरापासून निघालेल्या प्रभात फेरीने झाली। संतांचा जयघोष करत शहरातून करण्यात आलेल्या मिरवणुकीने नवापूर शहर दुमदुमून गेले। या सोहळ्यातील एक महत्त्वाचा भाग होता सकाळी 9:30 झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ। समाजातील होतकरू आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी भूषविले। प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य दीपक जयस्वाल, नायब तहसीलदार संदीप सोनवणे, नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। एवढी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले। मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिकाल तर टिकाल असा संदेश दिला। त्यांनी मोबाईलच्या योग्य वापराचे महत्त्व सांगितले। ते म्हणाले, मोबाईलचा योग्य वापर केला तर तुम्ही तुमच्या गावाचे नेतृत्व करू शकतात, पण त्याचा चुकीचा वापर केला तर लग्नाच्या वयात तुम्ही गावभर रिकामे फिरत राहाल। त्यांनी पालकांना मुलांचे जास्त लाड करू नका असेही सांगितले। प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रेरणा दिली। त्यांनी जिद्द आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व सांगितले। त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी ग्रंथालय रात्री 11 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमादरम्यान कैलासवासी सखाराम सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय आणि संस्थेचे सचिव विनोद सूर्यवंशी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। दुपारी नाभिक समाज अध्यक्ष सुधीर निकम यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची 22वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली। या सभेत समाजाच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली। हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष मुकेश वारुडे, कोषाध्यक्ष अशोक सैंदाणे, संचालक किशोर मोरे आणि महिला अध्यक्ष दगुबाई सोनवणे यांच्यासह सर्वांनी खूप मेहनत घेतली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद सूर्यवंशी यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मनोज बोरसे यांनी केले। कार्यक्रमाला समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। आजची ही सकारात्मक बातमी नक्कीच शिक्षण आणि सामाजिक एकोपा हे कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे। पुन्हा भेटूया, नमस्कार। या पुस्तकाकडून मी फक्त दुकान चालवतो आणि महिलांसाठी मला आता जसं मनोज दादाने सांगितलं की आम्ही एका घरात 3 अधिकारी पण 3 अधिकारी असं एक घर वस्तू होतं। वडील सिनियर कॉलेजला प्रोफेसर, आई माझी एम.ए. मराठी, आईचे वडील हेडमास्टर, काका प्रिन्सिपल, हे सर्व होतं। परंतु आईला अधिकारी बनायची इच्छा होती। असे प्रोफेसर झाले असती, एम.ए. मराठी म्हटल्यावर आज 2.5 लाख पगार राहिला असता, बरोबर। कोल्हापूरला ते यायला पाठवायचं तरी लोक विचार करायचे एवढे दूर कुठे होणार, कारण तेव्हाची परिस्थिती तेव्हा 2001-2 सालात मग एवढे दूर यायला पाठवायचं कोल्हापूरला किंवा बसेस यायचे एवढे ट्रॅव्हल। मग नंतर तिने ऍग्री पूर्ण केलं, तिथे प्रथम आली